हा हॅलो. हाय बेबी, काय करतोय? काय नाही, बसलोय निवांत, आता झोपेन. काही नाही म्हणजे किती बोर आहेस यार. छान फेस्टिव्ह सीझन आहे, मज्जा करायची, मस्ती करायची. बरं एनिवे चक दॅट. ऐक ना बेबी, माझी एक विश आहे. प्लीज आता विश काही करू नकोस. ते माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्या महाडिकांनी दिलेले पैसे सुद्धा आता ते परत मागतायत, ते पण परत द्यायचे मला. महाडिक? ते ऑफिसचे महाडिक सर. त्या ओल्डी महाडिक, त्याच्याकडनं तू पैसे घेतलेस? मी सच नव्हते घेतले, त्यांनीच दिले होते, पण ते आता परत मागतात, ते द्यायचे परत. ओ मग काय करणार तू? काय यार, बघतो काय ते करावं तर लागेलच, तोच विचार करतो. हा तर माझी ना एक विश आहे गॅरी, प्लीज 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 पूर्ण कर ना प्लीज. आणि मनी रिलेटेड पण नाहीये. म्हणजे माझी ना अशी विश आहे की उद्या सकाळी मॉर्निंगला मी येऊन तुला पहिले उठणं लावावं. नाही शनाय, काही काय बोलतेस, कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? असं काय करतेस? अभ्यंगस्नान वगैरे काही रस्त्यात नाही होत ना, घरी असतं. तिथे मी कोणाबरोबर राहतोय माहितीये ना तुला? आई बी राधिका सगळे तिथे. आईने काहीतरी तयारी केली असेल तर ते उद्या सगळं औक्षण अभ्यंगस्नान सगळं इथे होईल, त्यात तू कुठे येणार? अरे यार गॅरी प्लीज यार, एवढी एक छोटीशी विश तू पूर्ण नाही करू शकत का माझी? मी तुझ्या घराखाली येते आणि तुला उठणं लावते. तुझे फक्त 5 मिनिट्स हवेत मला, 5 मिनिट. शनाया, तो काही रंगपंचमीचा रंग आहे का लावायला? उठणं बिटणं असं नुसतंच नाही लावत ग. यार गॅरी यार, तू ना सगळं विसरलाय. तुला ना काही वाटतच नाही, आपलं एक रिलेशन आहे, आपली एंगेजमेंट झालीये. तो मला राईट आहे तुला येऊन उठणं लावायचा, ओके? आणि तू जर मला येऊ दिलं नाहीस ना तर मी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही आणि तुला भेटणार पण नाही कधी. अगं तू सो बेटर वे, उद्या सकाळी 6 वाजता मला तुझ्या बिल्डिंग खाली भेट. आय विल बी वेटिंग फॉर यू. बाय, गुड नाईट. हॅलो हॅलो. हिचं काय एक वेड्यासारखं मनात घेतलं हिने? उपटन काय लावते उपटन? राधिकाला मेसेज कर, उद्या सकाळी शार्प 6 PM. गुड नाईट. डन. वाव, बघ ना आजोबांनी किती फटाके आणले, पण एक पण आवाज वाला नाही का? आवाज करणारे फटाके वाजवायचे नाहीत हा अथर्व. का? अरे त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. आणि आपल्या आजी आजोबा असतात ना, त्यांना, लहान बाळांना, प्राण्यांना, पक्ष्यांना या आवाजाचा त्रास होतो. म्हणून आवाजाचे फटाके उडवायचे नाहीत. हो. हा, म्हणून शक्यतोवर प्रकाशाचे फटाके आणायचे आणि लावायचे. म्हणजे कोणते फटाके? अनार, बुलजगलं आणि फुलपाची पण. हा. आणि हा अथर्व, एकट्याने जायचं नाही हा. कोणीतरी सोबत असलं पाहिजे फटाके उडवताना. आजी आजोबा, बाबा, आई. नाहीतर काय होतं माहितीये ना? काय? अरे पटकन आग हातावर येऊ शकते, हात भाजू शकतो, हो की नाही? म्हणून फटाके नेहमी मोकळ्या जागेत लावायचे, कळलं का? घरात लावू नाही. नाही कसं असतं माहितीये का सर्व? अरे घरामध्ये वायरी असतात, सिलेंडर असतो. एखादी चूक आपल्याला महागात पडू शकते. सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो, वायरी जळू शकतात, हो की नाही? बापले. म्हणून असलं काहीही करायचं नाही हा अथर्व. ते करून जातं ते रॉकेट. बाप्पा, रॉकेट तर बिलकुल उडवायचं नाही. रॉकेट कुठेही जातं ना, इकडून तिकडे कुठेही जातं. रस्त्यावरती तर अजिबात लावायचं नाही. इकडे गच्चीवरती वगैरे ठीक आहे, पण लहान मुलांनी रॉकेटला हात लावायचा नाही. मोठ्या माणसांना लावू दे, पण शक्यतो नकोच ना. सुनबाई, मुलांची हौस म्हणून आपण फटाके आण, पण काही मंडळी नुसती शो पाहिजे म्हणून फटाके आण. हो ना. खर तर लाखो आणि करोडो रुपये खर्च करतात, पैशांची नुसती धुळधाण, राख रांगोळी करतात आणि नुसते फटफट फटफट आवाज. हो. आणि सकाळी बघा तो त्यांच्या घरापुढे एवढा मोठा कचरा. कधी करणाऱ्या लोकांना काही समजतच नाही. सुनबाई, कुठली गोष्ट नाही का मर्यादेपुरती असली ना तर बरी वाटते. तेच ना बाबा, कुठे सुरू करायचं कुठे संपवायचं तेच कळत नाही. आयुष्याचं, नात्याचं, व्यवहाराचं तसंच असतं ना. सुनबाई, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळलाय. खरंच आहे, ज्याला आयुष्याचं गणित सुटलं ना त्याचं आयुष्य सुटलं. पण आमच्या गुरुला केव्हा कळणार कोणास? चला अथर्व,
चला झोपायला. सकाळी लवकर उठायचंय, उठणं लावायचंय आणि खाली सगळ्यांना भेटायला जायचंय. चला झोपा झोपा. उद्या सकाळी यांनाही गाठायचंय. पाहते ना शन्या कशी यांना उठणं लावते ते. अरे यार, मावशीने खरंच अलार्म लावला होता. नाही 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 असं नाही. उठ 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 उठ. फोकस. आपल्याला एक मिशन आहे. उठणं 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 कुठे ठेवलंय? आव. उठणे उठणे उठले. राधिका गुड मॉर्निंग. मी उठली आहे आणि मी उठणं लावायला येते. वा राधिके, नेहमीप्रमाणे तुझी रांगोळी मस्त आले. राधिका, तुझ्या एवढी छान रांगोळी नाहीये काढता येत मला. माझी आपली असते ओके ओके बेसिक. अगं नाही ग, किती छान काढलीयस तू. आणि एवढ्या मुलीला सांभाळून रांगोळी काढली हेच खूप आहे. ह्यातच कौतुक. एकदम बरोबर हो नानाजी. अहो एरवी मला तरी कुठे वेळ असतो. आता दिवाळीचे 4 दिवस रांगोळी काढायलाच पाहिजे ना. मग म्हणून काढ. काय म्हण राधिके, या रांगोळ्या, हे कंदील, हे सगळं बघितलं ना की मन प्रसन्न होतं. तू काय ग, सुट्टी काय ऑफिसला आज? हो, चांगली 2 दिवस सुट्टी दिलीये. अरे वा, अथर्वची मजा आहे मग. नानाजी थोड्या वेळाने येता ना फराळाला? हो म्हणजे काय येणारच आहे? तुला माहित नाही राधिका ताई, नाना कधीपासून 9 वाजायची वाट पाहताय. काल आहे ना जरा जास्तच चालून आलेत. आज दिवाळीचा फराळ खायचाय म्हणून. त्यासाठी नाही का, बेसना ते लाडू जास्त खायचे आहेत मला. तर समिधा, माझी तर रांगोळी झाली. आता आज जाते. अथर्वला उठणं लावायचंय, आंघोळ घालायची, त्याला खाली पण यायचंय ना. चल तू घे घे सगळं आटून घे, मी येतोच. गुरु ये बरं लवकर. अथर्व, उठणं का लावायचं असतं रे? आधी अखंड सण करायला. आबर राधिका, कसं आहे तुरु बोलायला लागलाय पोपट. पहा बरं. कारण बाबांनी पडवून ठेवलंय ना म्हणून. गुरु हायवेचा आला. बस 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 चल उठणं लावून घे. नाही आई, मी जरा आलो खाली जाऊन 5 मिनिटात. एक जरा अर्जंट काम आहे. हा पहाटे पहाटे का बरं काम आहे? अगं एक मित्र येतोय, तर त्याला पटकन भेटायचं. मी आलो लगेच 5 मिनिटात आलो. पहाटे पहाटे मित्र काय उठणं लावायला आला का? तू काहून जाते? त्याला बोलव ना, मग सगळं झाल्यानंतर आपण एकत्रच फराळ करूया. तू काहून जाते? अगं आलो असतो, फक्त एक 5 मिनिट नंतर काय तर दिवाळीचं जायचंय ना कुठे कुठे, म्हणून मग एक 5 मिनिटं पटकन भेटून. तुला काम आहे. चल 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 बस लवकर. ते लाव उठणं लाव. आपण अभ्यंग स्नान करूया आणि त्यानंतर तुला कुठे जायचं तिथे जा. चल. हे बघ त्याचा फोनच आला. मी एकच. हा हॅलो, आलोच रे, आलोच लगेच आलो. हा आणि त्याला बरं बोलव ना. कोण आहे तो मला दे ना फोन. मी बोलते त्यासोबत. दे. नाही आई, तू ओळखत नाहीस त्याला आणि तो काही असं वर बोलणार का नाहीये. मी आलो ना, लगेच आलो ना भेटून त्याला. आधी बस. काढला बा का करत आहे? तुला काही सगळं सांगावं लागतं का दरवर्षी? अथर्व चल बरं, मी आले लवकर आंघोळ घालायला. लवकर उठ लवकर उठ. आपल्याला खाली जायचंय ना. खाली गंमत आहे, मजा बघायला जायचंय. आई आपण सगळेच जण जाऊया हा खाली. हाव ना, गुरु येईल ना आपल्यासोबत. चल का थोडं थोडं. अरे आता ही काय सगळ्यांना खाली बोलवते. शनाया येणारी खाली, तिला पाहिलं सगळ्यांनी तर.
नको नको नको. अरे पाहिजे ना बा. बस 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 पुढे. यार केवढं उठणं लावून ठेवलंय हे. काय करून राहिला आता? उठणं लावलंय तर आंघोळ करून घ्या ना. असं काय काढता उठणं? आंघोळ लगेच? हं. आपल्याकडे उठणं लावलं की आंघोळच करतात ना. खाली जायचं ना तुम्हाला, आंघोळ करून घ्या. खाली येणार आहे मित्र पुन्हा उठणं लावायला. करतोय आंघोळच करतोय. तू गेलीस तर करेन ना आंघोळ. जातेस का? जाऊन राहिले. फुलबाजिया न मारू. कुठे निघालाय? अगं तू पण चल. कुठे? अगं लोक दुसऱ्यांच्या घरात जाऊन जे लावतात ना हा. ते आपण बाहेर जाऊन लावू. म्हणजे फटाके? हा. काय बाहेर जाऊन साऊंड पोल्युशन करू नकोस. अगं साऊंड वाले नाहीये, मग? रोषणाई वाले बघ, फुलबाज्या वगैरे. पण अरे ती आपली शनाया कुठे गेली बघ ना सणाच्या दिवशी. कुठे गेली ती? हा सणाच्या दिवशी कुठे गायब झाली काय माहिती. अरे अशी कशी निघून गेली? अरे मला असं वाटतंय ना की ती पळून गेली असेल. कुठे पळून जाणार आहे ती? हम्म. फार फार तर तिच्या घरी जाईल, आईकडे. अजून कुठे जाणार आहे? ते काय माहित नाही, पण तू एक काम कर, त्या गुरुला ना सांग म्हणा ती कुठे सापडत नाहीये. त्याला काही माहित नसतं. हो मग आता एकच उपाय आहे, आपल्याला पोलिसात जाऊन कंप्लेंट करावी लागणार. ए मावशी, हा कशाला यार सणासुदीच्या दिवशी पोलिसाचं नाव घेते? अरे यार मला भीती वाटते यार. हे सगळं आठवलं ना की मनात आत्मबॉम्ब फुटल्यासारखं वाटतो. ते जाऊ दे, पण आपल्याला आहे ना ते शोधून काढायलाच लागेल. तर तू गुरुला फोन कर. हा हा मी त्याला फोन करतो हा. आणि म्हणतो डार्लिंग हॅपी दिवाळी. काहीतरी बोलू नकोस, त्याला फोन करून सांग की ती मिसिंग आहे म्हणून. आता कुठे नसेल गेली ग ती? असेल इकडे तिकडे मिरवत असेल. तू तिचं सोड, आपण मस्त फुलबाजा उडू. चल 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 चल. सगळ्यांनी दिवाळी विशेष केलेत मला, पण जेनीने अजून एक मेसेज केला नाही. काय फालतूगिरी आहे यार. तिचा जोपर्यंत मला मेसेज येत नाही ना तोपर्यंत मी दिवाळीची पहिली आंघोळ पण करणार. आला मेसेज, आला. जेनीचा असेल का? काय होतंय, मला वेळ आहे का? जिंगल बेल जिंगल ऑल द वे. गुड बाय. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी यार. म्हणजे एक काय, म्हणजे सडनली तू इथे ये 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 ये. तर तू दिल्लीला होतास ना? अरे म्हणजे काय, सगळी कामं संपली लगेच निघालो ना. बरं झालं. काय करणार, तिथे एकट्याने दिवाळी कशी सेलिब्रेट करूया? तुमच्या सगळ्यांची आठवण यायला लागली, आलो लगेच निघून. येस, सगळ्यांची आठवण येत होती. एकटं सेलिब्रेट कसं करणार दिवाळी, सगळं कळतंय रे मला. गुज्जूबाई, हा देवदास झोन मध्ये तू आहेस, मला नको पाठवू उगाच तिकडे. ओके काय देव, बरं, हे बघ ना, दिवाळीचा मस्त पैकी एक शर्ट घेऊन आलेलो आहे तुझ्यासाठी. काय बोलतोस? Thanks यार. चौपल एक्सेल आणलाय. तू वेडा आहेस का? 4XL नाही होणार मला. हा? म्हणजे असं मला अजून मोठा लागत नाही, मला XXL लागतो म्हणून. काहीतरी फालतू काहीतरी बडबड करू नको. हा शर्ट घाल. ऐक मग, कमाल शर्ट आणलाय. इतका कमाल दिसशील ना तू. हा शर्ट घालायचा, जेनीच्या समोर जायचं आणि डायरेक्ट प्रपोज करायचं. ती हो म्हणणार डेफिनेटली. प्रपोज हो म्हणणार. आज दिवाळी आहे, तिने मला मेसेज टाकला नाहीये साधा दिवाळीचा हॅपी दिवाळी म्हणून, आणि प्रपोजल साठी हो म्हणणार. आता मी काय करू? एवढं पण मी डिझर्व करत नाही का जेनीकडनं की ती मला दिवाळी विश करणार? नाही, मला असं वाटतं ना की आता मी जातो गोव्याला आणि तिथे जाऊन बाप्टिस्ट होतो. तिथे व्हाईट कलरचं जे काय असतं ते खातो मी. शांत हो यार, शांत हो. हे बघ, प्रेमात कधी इगो ठेवायचा नाही. नाही नाही असं नाही. हा, तिने नाही ना केला मेसेज, हो. मग तू कर ना. मी तर म्हणतो मेसेज काय, फोन कर डायरेक्ट, म्हण तिला हॅपी दिवाळी. असं नाही की हा विचार मला आला नाहीये. हा. म्हणजे 100 वेळा मी प्रयत्न केले तिला मेसेज करण्याचे, तिला कॉल करण्याचे, पण नाही, मी असं मग ठेवून दिला फोन.
ठीक आहे ना, मग आता 101वी वेळ आहे ना, हो. तुला जमत नाही ना, नाही. मी करतो. हे काय नाही तू कशाला नाही, नाही, मी अरे, नको ना, थांब ना यार. मी लावणार फोन. अरे कशाला मी लावणार फोन. अरे काय करतो मी तू? कशाला अरे नको ना यार लावतो, बरोबर अरे करतो. यार तू ना कधीच ऐकत नाही नाव काय सेव्ह केलंस? जेनी ज्युनियर जेनी जेनी ज्युनियर. हो ज्युनियर, कारण ती जेव्हा जॉईन झाली होती ती ज्युनियर होती ना, तर तेव्हापासून ते जेनी ज्युनियर तसंच सेव्ह झालेलं आहे. पण अजूनही इमोशन पण सेम आहे का तुझी? अजिबात नाही. आता मी चेंज करतो, जेनी शाह करतो आता मी. मधली काही स्टेजच नाहीये का? नाही म्हणजे असं ते असं बोल आधी, बोल फोनवर बोल. जेनी शाह म्हणे. अरे यार काय रे म्हणजे तर काय डायल. ए, थांब. बोल, बोल. तू बोल ना. मी नाही, तू बोलायचं हॅपी दिवाळी म्हण. चल मी आलो फ्रेश हो. मी बोल, काय बोल, सांगू बोल, म्हणजे बोल. अरे काय म्हणजे मिसेस शाह हॅलो नाही अनाया कुठे गेली आता? इकडे का लपलीस? मी हाईड करते यार, कोणी मला बघितलं तर. हा ओके ओके व्हेरी गुड. बरं चल, आणलंच ना उठणं ते. चल लाव बरं. हे काय गॅरी, तू ऑलरेडी आंघोळ करून आलाय? अरे यार मी निघालो होतो पण आईने मला नेमकं थांबवलं ग मध्ये. काय करू, तिने उठणं लावायला बसवलंच मला. दिस इज नॉट फेअर. मी तुला फोन करून सांगितलं होतं की मी तुला आधी उठणं लावणार. मी चालले. नाही, असं नाही. अगं आईने आता थांबवलं तर मी तरी काय करणार? मी आलोय ना तुझ्याकडून उठणं लावून घेण्यासाठी. चल लाव बरं. आणलंच ना उठणं? हो. काढ मग. तू रेडी आहेस ना? हात स्प्रेड कर. हा. येस, रेडी आहे उठणं. काय थम्सअप काय करतेस? उठणं. अगं हो, पण हे असं उठणं. दिवाळीची सुट्टी आहे, दांड्या मारायच्या नाहीत. मुलं फटाके उडवत असतील तर त्यांना नीट सांगायचं, मागे उभे राहा आणि नीट फटाके उडवा. आलं लक्षात? चला. आय डोंट नो. बरं जाऊ दे आता. हेच लाव आपलं थोडं थोडं. हा पण अगदी थोडा. तो काही रंगपंचमीचा रंग. गॅरी तू डोळे बंद कर. थोडा. अरे राधिका, शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. आता तू मला लाव. माग तू माझ्या तोंडात घातलंस यार. डोळ्यातही गेले, झोमतंय. बरोबर. एक मिनिट हा. कुठे आहे तुझा चेहरा? तुला मिशी? लाव गुरुनाथ, मला उठणं लाव. अरे तू मला उठणं लावतोयस, इतकं छान वाटतंय. लाव गुरुनाथ, तू मला बिनधास्त उठणं लाव. अरे माझा मुलगा या वर्षीही परदेशातून इथे आलेला नाहीये, त्याची उणीव तू भरून काढतोयस गुरुनाथ. अरे तू उठणं लावायला लागलास ना की मला माझा मुलगाच उठणं लावतो असं वाटतंय. लाव गुरुनाथ, मला उठणं लाव. नको मी जातो. गुरुनाथ, या वर्षी सोसायटीतल्या सगळ्या म्हाताऱ्यांना उठणं लावणार? नाही तसं काही नाही. काय म्हणजे उठणं लावणं झालं? हो झालं. आता काही काय मी आंघोळ घालू का तुम्हाला? चला मी निघतो. हा येतो. येतोय तुमच्या घरी. कशाला? फराळाला. हा या फराळ. हा हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. राधिका, गुरुनाथ आणि शन्याचं हे प्रकरण अजून चालूच आहे. मला वाटतं माझी दुर्बीण मला परत बाहेर काढायला लागणार. तुम्ही काही काळजी करू नका काका. मी आता यांना बरोबर वटणीवरती आणते. तू नक्की आणशील त्यांना वटणीवर, मला खात्री आहे. पण काका वरती या ना थोड्या वेळाने फराळाला. नक्की येतो. फराळाला येतो मी, फराळाला येतो मी. राधिका, काय तू या मिशीला आपल्या युनियन बद्दल सांगितलंय सगळं? नाही अजून नाही सांगितलं, पण वेळ आली ना आणि मला वाटलं तर मी सांगेन. अगं नको सांगूस, ते सोडणार नाहीत मला. तू फार विचार करू नकोस, तुझं आता काम झालंय, तू गेलीस तरी चालेल. हॅपी दिवाळी. चल्या, हॅपी दिवाळी असं नाही म्हणू.
दिवाळीच्या शुभेच्छा असं साधं म्हणता येत नाही ना ग तुला? आय नो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशी बोलणं खूप हार्ड आहे. त्यापेक्षा असं कर, तू आता जे बोलतीस ना तेच कंटिन्यू कर. कारण काय, तुला हे नाही जमणार. आतापर्यंत जेवढे दिवे लावलेत ना तेवढे पुरेसे. निघ आता. ओके बाय.